नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर मैत्रिणींनो पहा, आपण शिवण क्लास करतो. सर्वात प्रथम तर मी जयश्री स्वागत करते तुमचं या व्हिडिओमध्ये. त्यानंतर आपण याविषयी बोलणार आहोत. तर आपण शिवण क्लास करतो अगदी 3-3 महिने किंवा आपण ऑनलाईन शिकत असतो, बघत असतो. तरीही आपल्याला ब्लाऊज का येत नाही? बऱ्याचशा चुका ब्लाऊजमध्ये का होतात? हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर अगदी संक्षिप्तमध्ये शेवटपर्यंत तुम्हाला जर 4 टक्स ब्लाऊज कसा शिवायचा हे शिकायचं असेल, एकाच व्हिडिओमध्ये तुम्ही शिकाल असं मी अजिबात म्हणत नाही. परंतु जर तुम्हाला शिकायचं असेल तर कशा पद्धतीनं ब्लाऊज शिवायचा आहे ते मी यामध्ये तुम्हाला दाखवणार आहे. सर्वात अगोदर आपल्या ज्या स्लीव्ज आहेत त्या आपण तयार करून घेणार आहोत. तर दोन्ही जे फॅब्रिकचं कापड आहे ते एकमेकांसमोर टाकून घ्यायचं आहे. तसंच आपल्या अस्तरचं कापडही एकमेकांसमोर टाकून घ्यायचं आहे. आणि आता पहा कशा पद्धतीनं आपल्याला अगदी मागे पुढे न होऊ देता, कुठलाही झोळ न येऊ देता हे सिल्कचं कापड असणारं ब्लाऊज कसं शिवायचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहा, अतिशय सुरेख एक दाबावर आपल्याला टीप मारून घ्यायची आहे सरळ दोनही पिसांवर. म्हणजे हे जे दोन स्लीव्ज आहेत त्याच्यावर दोन्हीवर आपल्याला अशी एक दाब सोडून, म्हणजे एक दाब जागा सोडून पलीकडच्या बाजूने आपल्याला सरळ टीप मारून घ्यायची आहे. त्यानंतर अस्तर या बाजूला उलटवून ते जे कापड आहे आपण टीप मारलेलं ते त्याच्या खाली घेऊन त्याच्यावर दाबटीप आपल्याला इथे मारून घ्यायची आहे अशा पद्धतीनं. आता याही स्लीव्जवर आपण तशाच पद्धतीनं ते पहा कापड मी या बाजूला करून घेतलेलं आहे आतील आणि त्याच्यावर आपण दाबटीप देत आहोत. असं का करायचं? ते कापड जर ह्या बाजूला राहिलं तर त्या सिल्कच्या पिसामधून ते वरती दिसू शकतं आणि अजिबात त्याला फिनिशिंग येणार नाही. तर पहा हाताने असं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर किनारवर इथे टीप मारून घ्यायची आहे. तुम्ही एकच एवढी टीप मारू शकता. कस्टमरने सांगितलं असेल तर 2 टिपाही मारू शकता. आता हे जे ब्लाऊज आहे त्यांना इथे 2 टिपा हव्या आहेत, तर त्या मी इथे मारून घेत आहे. अशा पद्धतीनं स्लीव्ज आपल्याला दोन्ही साईडच्या तयार करून घ्यायच्या आहेत. जेव्हा आपण ब्लाऊज करतो त्यावेळी आपल्याला एक्स्ट्राचं फॅब्रिक, जे आपलं मेन फॅब्रिक आहे, अस्तर जे आहे ॲक्युरेट मापाचं कट करून घ्यायचं आहे. परंतु त्याच्या आजूबाजूने आपल्याला हे फॅब्रिक सोडायचं आहे, जेणेकरून कुठलाही झोळ न येता, कुठेही कमी जास्त न होता अतिशय सुरेख असा आपला जो पार्ट आहे कुठलाही असो ब्लाऊजमधला तो तयार होणार आहे. तर पहा, शिकत असताना सर्वात अगोदर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे पहा, तर तुम्हाला एकाच क्रिएटरला, एकाच जे तुम्हाला शिकवणार आहेत त्यांना एकालाच फॉलो करायचं आहे, तरच कुठलाही ब्लाऊज तुम्हाला परफेक्ट शिवता येणार आहे. आपण काय करतो, स्क्रोल करत करत जातो आणि अगदी एखादं फिनिशिंगमध्ये आपल्याला काही दिसलं की आपण तिथे जाऊन त्यांना सबस्क्राईब करतो म्हणा, फॉलो करतो किंवा त्यांच्या टिप्स फॉलो करतो. तर नक्कीच करा, परंतु एकाच्याच करा. कारण तुम्ही अगोदर जर एकाच्या ह्याने पाठीमागच्या बॅकचं कटिंग केलेलं असेल, त्याच्यानंतर तुम्ही समोरचं कटिंग दुसऱ्या कोणत्या क्रिएटरच्या म्हणण्यावरून केलं, तर मात्र ते ब्लाऊज तुमचं बिघडणार. तर इथे पहा अशा पद्धतीने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. आता अस्तरवर आपण टिप मारलेली आहे, अस्तर आणि फॅब्रिकवर. फॅब्रिक जे आहे ते सरळ बाजूनेच आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि त्यावर, कारण गळा आपण उलटवून घेत नाही आहोत, याला गोट मारायचा आहे, म्हणून अशा पद्धतीने आपल्याला हा जो पाठीमागचा पार्ट आहे तो असा जोडायचा आहे. जेव्हा गळा उलटवून घ्यायचा असतो त्यासाठी वेगळी पद्धत असते, तेही आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहू. तुम्हाला ती पद्धत हवी असेल तर तुम्ही मला कॉमेंट करून नक्कीच सांगा. तर पहा, याच्यावर दाबटीप अशी मारून घ्यायची आहे जशी आपण बाहीला घेतलेली आहे. आता त्याच्या सरळ बाजूने, म्हणजे पाठीला आता व्यवस्थित फिनिशिंग देण्यासाठी इथे टीप मारायची असते. तर ती कशा पद्धतीने मारायची आहे, तर अशा पद्धतीने पहा, हाताने सगळीकडून एकदा कापड प्रेस करून घ्यायचं आहे. सिल्कच्या कापडाला सिलवटा खूप पडत असतात, म्हणजे चुना ज्या आहेत त्या खूप पडत असतात, म्हणून सतत असं हाताने पहा प्रेस करत राहायचं आहे कुठलाही पार्ट जॉईंट करताना. आता इथे पहा व्यवस्थित अशी टीप आपल्याला मारून घ्यायची आहे. आणि आता हे जे कस्टमर आहे त्यांना 2 टिपा आवडतात, त्यांचं नेहमीचं आहे, नेहमी ते सांगतात, तर त्या पद्धतीने मी त्यांना इथे 2 टिपाची फिनिशिंग देत आहे. नाहीतर तुम्ही एक टिप मारली तरी सफिशियंट असते आणि ती छानही दिसते. तर पहा, इथे मी 2 टिपा मारून घेतलेल्या आहे. आता पाठीमागची खालची बाजू आपली व्यवस्थित रेडी आहे. आता गळा जो आहे इथे मात्र आपल्याला खूप दक्षता घ्यायची आहे. अगदी वेळ जाईल किंवा खूप वेळ लागेल याचा विचार करायचा नाही. आपल्याला ब्लाऊजला फिनिशिंग येणं महत्त्वाचं आहे. आपण जर नवीन शिकत असू तर आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. इथे पहा, आपल्याला टाचण्या जोडून घ्यायच्या आहे. आता मला विना टाचण्याचंही जोडता येतं, परंतु तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे टाचण्या जोडत आहे. मी 3च टाचण्या जोडत आहे. तुम्ही जास्तही टाचण्या लावू शकता आणि व्यवस्थित सगळीकडून त्याला
हे करू शकता. खालच्या बाजूने इथे एक गरजेची आहे टाचणी लावणं आणि या बाजूने आणि ह्या बाजूने दोन्ही बाजूने एक एक टाचणी लावून घेतली की आपलं कापड कुठेही सरकणार नाही आणि गळ्याला कुठेही झोळ येणार नाही, आतल्या कापडाला कुठली सिलवट येणार नाही, चून येणार नाही. आणि अशा पद्धतीने पहा व्यवस्थित, तरीही हाताने मी इथे प्रेस करून घेत आहे. तुम्ही माझ्या हातांकडे लक्ष द्या की प्रत्येक ठिकाणी मी व्यवस्थित असं हाताने प्रेस करून घेऊन जे आतील चून आहे, सिलवट आहे ती काढून घेत आहे आणि व्यवस्थित अशा पद्धतीनं ह्या पार्टला जॉईंट करत आहे. तर पहा तशाच टाचण्या राहू द्यायच्या आहेत. पूर्ण पार्ट जॉईंट केल्यानंतर ते आपल्याला काढायच्या आहेत. म्हणजे काय होईल की आपलं कापड कुठेही सरकणार नाही आणि व्यवस्थित असा आपला फिनिशिंगमध्ये पार्ट तयार होईल. ब्लाऊजचं कसं असतं पहा, तुमचा प्रत्येक पार्ट जेव्हा फिनिशिंगमध्ये तुम्हाला शिवता येतो तेव्हाच आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग ही येत असते. अगदीच एखादा पार्ट तुम्ही सगळीकडे चुना पाडून ठेवल्या आहेत आणि एखादा पार्ट अगदी छान शिवला तर तुम्हाला वाटत असेल की फिनिशिंग येईल, तर तसं अजिबात होत नाही. प्रत्येक टीप ही तुम्हाला फिनिशिंगमध्ये सरळ मारावी लागते, त्यानंतरच आपला ब्लाऊज फिनिशिंगमध्ये येत असतो. तर पहा सगळ्यात अगोदर जर तुम्हाला शिवण क्लास सुरुवात करायची असेल, तुम्हाला कुठलाही ब्लाऊज शिकायला सुरुवात करायची असेल, तर सगळ्यात अगोदर तुम्हाला मशीन व्यवस्थित चालवता येणं गरजेचं असतं. त्यासाठी 2 दिवस तुम्ही चांगली प्रॅक्टिस करा. अगोदर तुम्ही मशीन कशी चालवायची ते शिकून घ्या. त्यानंतर तुम्ही बॉबिनला दोरा कसा भरायचा, मशीनला दोरा कसा लावायचा, एखाद्या कापडावर सरळ सरळ टिपा कशा मारायच्या ते शिकून घ्यायचे आणि त्यानंतरच आपल्या शिवण क्लासला सुरुवात करायची आहे. इथे पहा पाठीमागचे डाट मी मारून घेत आहे. तर बरोबर जो मध्य आहे मध्यावर मी एक डॉट देऊन घेतलेला आहे. त्याच्या दोन्ही बाजूने 4-4 इंचावर 2 डॉट देऊन घेतलेले आहेत. त्याच्या बाजूने अर्धा इंच म्हणजे 1-1 इंचाचा पाठीला आपल्याला इथे डाट मारून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने पहा हा जो डाट आहे वरती तुम्ही 4 इंच, 4.5 इंच, 5 इंच कितीचाही घेऊ शकता, 5.5 इंचापर्यंत, कारण आपला जो गळ्याची खोली आहे त्याच्यावरती तो जाता कामा नये, त्याच्या खालीच हा डाट असावा अशी पद्धत असते. तर अशा पद्धतीने पहा दोन्ही बाजूचे डाट मी इथे मारून घेतलेले आहेत. त्याला एकदा नखाने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे. असं जर तुम्ही प्रेस केलं व्यवस्थित, सगळीकडून प्रेस करत राहिले तर अजिबात चुना वगैरे ब्लाऊजला पडत नाही. आपल्या स्लीव्ज आणि पाठीचा भाग इथे तयार झालेला आहे. एक एक पार्ट आपल्याला अगोदर तयार करून घ्यायचा आहे. अस्तरचं जर तुम्ही ब्लाऊज शिवताय तर एक एक पार्ट तुम्ही तयार करून घेतला की नंतर जोडायला अगदी सोपं जातं. आता ह्या ज्या दोन्ही बाजू आहेत मी समोरासमोर टाकून घेतलेल्या आहेत क्रॉसपट्टीच्या, इथे आपण क्रॉसपट्टी तयार करतोय. तर पहा जे कर्वची बाजू असते, समोरच्या बाजूने थोडा वरती कर्व दिलेला असतो, त्या बाजूने मी टीप मारत नाही आहे. जी सरळ बाजू आहे त्या सरळ बाजूने इथे मी टीप मारून असं फोल्ड करून व्यवस्थित खालच्या बाजूने त्याला फिनिशिंग देऊन घेतलेली आहे. आता ही जी क्रॉसपट्टी आहे, योगपट्टी आहे, ती मी अंडरग्राऊंड फिटिंगमध्ये नाही जोडणार आहे, कारण हे सिल्कचं कापड आहे आणि त्याचे धागे निघत नाहीत. म्हणून मी डायरेक्टली आपलं जी साधी पद्धत असते डायरेक्टली जोडून द्यायचा बेल्ट, तशा पद्धतीनंच इथे मी जोडणार आहे, कारण कटिंगही त्याच पद्धतीने मी केलेलं आहे. अंडरग्राऊंड फिटिंग आपण जेव्हा करतो त्यावेळी आपल्याला थोडंसं कापड जास्त ठेवावं लागतं, तर ते मी इथं ठेवलेलं नाही. तर अशा पद्धतीनं पहा समोरच्या बाजूने 3 इंच आपल्याला बेल्ट हवा आहे, खालच्या बाजूने 2.5 इंच हवा आहे मापाप्रमाणे. तर अगदी व्यवस्थित आपला बेल्ट इथे तयार झालेला आहे. हे जे उरलेलं अंतर आहे ते जोडण्यासाठी आपल्याला उरलेलं आहे. तुम्हाला अर्धा इंच हवं असेल जोडण्यासाठी तर तुम्ही तशा पद्धतीनं कटिंगमध्ये ते करू शकता. तुम्ही माझे कटिंगचे बाकीचे व्हिडिओ देखील पाहू शकता. तर इथे पहा आता समोरचा जो पार्ट आहे तो आपण इथे तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी काय करायचं आहे, जसं पाठीमागचा भाग बाही आणि क्रॉसपट्टीचा भाग आपण एकमेकासमोर टाकून घेतलेला आहे, तशाच पद्धतीनं हा देखील समोरचा पार्ट अशा पद्धतीने एकमेकासमोर टाकून घ्यायचा आहे. सगळीकडून व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे. कुठेही त्याला चून पडू द्यायची नाही किंवा कापड ओढू द्यायचं नाही. अगदी व्यवस्थित हळूहळू, तुम्ही नवीन शिकताय तर तुम्ही ब्लाऊज शिवताना अजिबात घाई करायची नाही. तुम्ही अगदी एक एक गोष्ट व्यवस्थित हळूहळू करायची आहे, तरच तुम्हाला ब्लाऊज चांगला शिवता येणार आहे. आणि असं आहे की सवयीनं हळूहळू आपल्याला यामध्ये स्पीड येऊन जातो, आपल्या चुका आपल्या लक्षात येतात आणि जेव्हा तुम्ही खूप सारे ब्लाऊज शिवता त्यानंतरच तुम्हाला परफेक्ट ब्लाऊज शिवता येतो. अगदी पहिल्याच वेळेत तुम्हाला परफेक्ट ब्लाऊज शिवता येईल ही गोष्ट काही कामाची नाही. तर इथे पहा माझ्याकडून कॅमेरा बंद झाला होता तरी मी तुम्हाला सांगत आहे की डॉट कसे द्यायचे आहे. तर मधला जो डाच आहे तो 4 इंचावर द्यायचा आहे, वरती 2.5 इंचावर, दोन्ही बाजूने 1-1 इंच. जो मधला डाच आहे
तो मध्यावर द्यायचा आहे, खालचा 1.5 इंचावर आणि वरचा 5 इंचावर आणि दोन्हींच्यामध्ये गोल तयार होईल अशा पद्धतीनं. पहा तुम्ही व्हिडिओकडे लक्ष द्या. आता इथे काय होतं, व्हिडिओ खूप मोठा होतोय म्हणून फास्ट फॉरवर्डमध्ये तुम्हाला दाखवावं लागतं, कारण तुम्ही व्हिडिओ पाहण्याचा देखील कंटाळा करता. जर तुम्हाला अगदी संक्षिप्तमध्ये एकेका गोष्टासहित व्हिडिओ पाहिजे असेल, तुम्हाला माझी पद्धत समजत असेल, तर तुम्ही नक्कीच मला कॉमेंट करू शकता. त्यासाठी मी तुमच्यासाठी आणखी व्हिडिओज बनवत राहील. तर पहा इथे कसं होतं, जेव्हा मी एकट्यात असते किंवा समोर कुणाला शिकवत असते त्यावेळी काही नाही, परंतु आपण कॅमेऱ्यासमोर असतो त्यावेळी कॉन्शियस होतो, त्यामुळे अशा चुका होऊन जातात. तर इथे माझ्याकडून कॅमेरा बंद झाला होता. तर पहा अशा पद्धतीने डाट मी इथे मारून घेतलेले आहेत आणि अगदी व्यवस्थित असा फुगा आपला तयार झालेला आहे, कटोरीसारखाच अगदी. तो तुम्हाला कुठेही ब्लाऊज छातीला तंग होणार नाही किंवा दाबल्यासारखा वाटणार नाही. व्यवस्थित आपलं जे समोरचा भाग आहे तो बसणार आहे. तर पहा इथे आपली जी क्रॉसपट्टी आहे त्याला मी जो पार्ट आपण समोरचा तयार केलेला आहे पोर्टक्सचा, तो अशा पद्धतीनं जोडून घेत आहे. 2 टिपा इथे आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून तो पक्का होऊन जाईल. त्यानंतर उरलेलं अंतर असं कापून घ्यायचं आहे. आता हे जे ब्लाऊज आहे, ज्यांचं ब्लाऊज आहे त्यांना खूप जास्त म्हणजे जे आपलं एक्स्ट्राचं फॅब्रिक असतं 1.5-2 इंच आपण ठेवतो एक्स्ट्रा, समजा शिलाई मार्जिनसाठी, ते त्यांना जास्त नको असतं, ते टोचल्यासारखं होतं, म्हणून अगदी कमी मी याला ठेवलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला हा पार्ट छोटा दिसत असेल, परंतु ही जी कटिंग आहे ती 36 इंचाची आहे. तर अशा पद्धतीनं पहा समोरचा बेल्ट आपला जोडून झालेला आहे. दोन्ही बाजूला आपल्याला बेल्ट जोडून घ्यायचा आहे. तर इथे पहा दुसरा बेल्टही मी अशा पद्धतीनं उलटी बाजूने ठेवून, तुम्हाला ज्या बाजूने हाताला सरळ येईल तशा पद्धतीनं आपल्याला तो शिवून घ्यायचा आहे. बेल्ट जो आहे तो सरळ ठेवायचा आहे, वरचा पार्ट जो आहे तो उलटा टाकायचा आहे आणि जेव्हा आपण दुमडून त्यावर टीप मारू तेव्हा तो अगदी व्यवस्थित सरळ तयार होणार आहे. तर पहा इथे मी टीप मारून घेत आहे. त्यानंतर इकडे तुम्ही 2 टिपा मारायच्या आहेत. त्यांना सगळीकडे 2 टिपा हव्या असतात, तर 2 टिपा मी इथे मारत आहे. तुम्ही 1 मारली तरीही चालेल, 2 मारल्या तरीही चालतील. 2 असतील तर अगदी छान. आतील कापड अजिबातच निसटणार नाही, कुठलेही धागे निघणार नाहीत. तर पहा अतिशय सुरेख असा आपला समोरचे दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत. याला आता आपण हुकलूक पट्टी जोडून घेणार आहोत. तर हुकलूक पट्टीसाठी काय करायचे, आपण पाठीमागचा जो गळा कट करतो 9-10चा जर असेल, 9-9.5चा, तर ती पट्टी जी असते ती बरीच मोठी आणि व्यवस्थित निघालेली असते. तीच पट्टी मी इथे यूज करत असते. तर आता यांचे जे हुक्स आहेत ते डाव्या बाजूने आहेत, कोणाची उजव्या बाजूने असतात. जेव्हा डाव्या बाजूने असतात त्यावेळी असा उलटा पार्ट टाकून घ्यायचा आहे. खालच्या बाजूने वरती जोडत आहे, एक पार्ट उलटा टाकायचा आहे, एक पार्ट सोयीचा टाकायचा आहे. दोन्ही खालच्याच बाजूने आपल्याला जोडत वरती यायचं आहे. तर इथे पहा अशा पद्धतीने मी जोडत आहे. तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन पहा. अगदी तुम्हाला इथून पुढचे जे व्हिडिओ आहेत तर एक पद्धत मी एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की बाबा हुक पट्टी कशी जोडायची, पार्ट्स कसे तयार करायचे, हे सगळं मी संक्षिप्तमध्ये सांगणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, व्हिडिओजला लाईक करावे लागेल, म्हणजे मलाही जरा मोटिवेशन मिळतं. इथे पहा आता ही जी आहे ती लूकपट्टी आपण इथे तयार करून घेत आहोत. मध्यावर मी दुमडून मध्यावर त्याच्या टीप मारून घेतलेली आहे. आता ही आतील बाजूने हुक पट्टी जी आहे ती व्यवस्थित प्रेस करून आतील बाजूने इथे मी जोडून घेत आहे. व्यवस्थित आपली पट्टी इथे तयार झालेली आहे. आता दोनही बाजूने गळ्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. जे एक्स्ट्राचं फॅब्रिक झालेलं आहे ते इथे कट करून घ्यायचं आहे. म्हणजे गळा अगदी व्यवस्थित गळा मोजून घ्यायचा आहे. तेवढं जे अंतर सुटलेलं आहे ते गोटसाठी आपल्याला लागणार आहे, ते बरोबर मी तिथे सोडलेलं होतं. तर अशा पद्धतीनं पहा गळ्याचं जे एक्स्ट्रा फॅब्रिक निघालेलं आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि आता इथे याही बाजूचं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं समोरचा पार्ट, पाठीमागचा पार्ट आणि आपला बाहीचा पार्ट आपला अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे. आता इथे जे लुक्स आहेत ते मी तयार करून घेत आहे. तर गोटासाठी मी वरती जागा सोडलेली आहे. त्यानंतर टेप ठेवून 3 वेळा टेप फोल्ड करून बरोबर व्यवस्थित असं आपलं लुक्स अगदी एकाच अंतरावर येतील अशा पद्धतीने मी इथे जोडून घेत आहे. तर पहा लुक्स मी इथे तयार करून घेत आहे. नंतर काय होतं, जेव्हा आपण गोट लावतो आणि संपूर्ण ब्लाऊज तयार होतो त्यावेळी ते जे लुक्स बनवण्यासाठी पार्ट फिरवावा लागतो तो व्यवस्थित फिरत नाही, म्हणून अशा पद्धतीनं मी अगोदरच लुक्स करून घेत असते आणि त्यानंतर याला गोट जो आहे तो मारत असते. तर पहा आपले लुक्सही तयार झालेले आहे. आता फक्त आपलं जे आहे तो आपला जो गोट आहे तो इथे मारायचा राहिलेला आहे. तर पहा
इथे बरोबर मध्यावरती मी जो आपला पाठीचा पार्ट आहे त्याच्यावर एक डॉट दिलेला आहे आणि समोरचा पार्ट बरोबर त्या मध्यावरती ठेवलेला आहे. तर जेव्हा आपली कटिंग व्यवस्थित झालेली असते ना मैत्रिणींनो, त्यावेळी काय होतं पहा, अगदी कुठेही कशाही पद्धतीचं काहीही झोळ म्हणा किंवा एक्स्ट्राचं कापड म्हणा ते निघत नाही. तर इथे पहा माझी कटिंग अगदी व्यवस्थित आणि मापाची झालेली आहे. त्यामुळे कुठेही कसल्याही पद्धतीनं एक्स्ट्राचं फॅब्रिक निघालेलं नाही, एक्स्ट्राचं फॅब्रिक कमी पडलेलं नाही, कुठेच काही झालेलं नाही. तर तुम्ही त्यासाठी तुम्हाला जर असंच ब्लाऊज हवं असेल, अशीच कटिंग हवी असेल तर माझे व्हिडिओज बाकीचे नक्कीच पहा. तर बरेचसे व्हिडिओ चॅनलवर मी अपलोड केलेले आहेत. तर इथे पहा वरती शोल्डरला मी एक एक टिप दाबटीप मारत असते. तुम्हाला मारायची की नाही मारायची ते तुम्ही ठरवू शकता. तो पार्ट तुम्ही स्किप करू शकता. आता इथे गोटसाठी पट्टी काढायची आहे. त्यांना त्याच कलरचा गोट हवा आहे कारण ते सिल्कचा कापड आहे, साडीवरचं ब्लाऊज नाही. म्हणून मी इथे बरोबर अशा पद्धतीनं पट्टी ठेवून मला जेवढी रुंदीची हवी असते तेवढ्या रुंदीच्या ह्या तिरक्या पट्ट्या इथे काढून घेत आहे. कशासाठी? तर आपल्या गोटासाठी. सरळ पट्ट्या कधीच काढायच्या नाही. सरळ जे कापड असतं ते पांगतं आणि मग आपला गोट अजिबात व्यवस्थित येत नाही. कुठे त्याला झोळ पडतात, कुठे काय होतं. अगदी सुरळीत असा गोल गरगरीत तुम्हाला जर हवा असेल गोट तर त्यासाठी अशाच पद्धतीनं पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. नंतर त्या एकमेकांना जोडून व्यवस्थित गोटपट्टी आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे. तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन इथे पाहून घ्या की कशा पद्धतीने मी पट्ट्या जोडणार आहेत. तर पहा मैत्रिणींनो, मी सुरुवातीलाही तुम्हाला टिप्स देत होते की जर तुम्ही नवीन ब्लाऊज शिवायला शिकताय तर तुम्ही एकाच क्रिएटरचे व्हिडिओज पहा, त्यांना कॉमेंट्स करून सांगा की आम्हाला असा असा पार्ट तुम्ही व्हिडिओजमध्ये दाखवा किंवा हे करा, तर तुम्ही त्यातून शिकू शकता. तर काय होतं, खूप प्रो असणारे जे असतात ज्यांचं फॅशन डिझायनिंग वगैरे झालेलं आहे, अशा क्रिएटर्सचे जर आपण व्हिडिओ पाहायला गेलो तर आपल्याला त्यांच्या गोष्टी अजिबात दिसतात सुंदर परंतु लक्षात येत नाहीत कारण त्या किचकट असतात. म्हणून नेहमी काय करायचं आहे, अगदी छोट्यातून सुरुवात करायची आहे. एकदमच फिनिशिंगमध्ये एकदमच छान आपल्याला अगदी त्यांच्यासारखं यावं हे शक्य नाही. ब्लाऊज तुम्हाला परफेक्ट ब्लाऊज शिकण्यासाठी आता ज्यांचा हात व्यवस्थित आहे, वळतो म्हणा किंवा ज्यांची बुद्धिक्षमता चाणाक्ष आहे ते पटकन शिकून जातात आणि कितीही चाणाक्ष असलं तर कधी-कधी वेळही लागून जातो. तर पहा तुम्हाला परफेक्ट फिनिशिंगमध्ये ब्लाऊज येण्यासाठी 1 वर्ष हे लागतंच. कारण तुम्हाला खूप सारे ब्लाऊज जेव्हा हाताखालून जातात, प्रत्येक ब्लाऊजमधली चूक तुमच्या लक्षात येते. ती चूक तुम्ही सुधरवत जाता. त्यानंतर तुम्हाला जे ब्लाऊज आहे ते अगदी व्यवस्थित आणि छान शिवता येतात. म्हणून अगदी सुरुवातीला तर काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही शिकायला सुरुवात करता तेव्हा आपल्या आईचं एखादी जुनी साडी असेल जी बाबा कडक मधली आहे तेच कापड घ्यायचं आहे. जेणेकरून काय होतं, कुठलेही झोळ झाळ न येता आपल्याला आपली प्रॅक्टिस करायला सोपं जातं. अगोदर जुने ब्लाऊज ते आपल्याकडून बिघडणारच असतात. म्हणून अशा पद्धतीनं जुन्या साड्यांचे वगैरे ब्लाऊज शिवायचे आहेत. तर इथे पहा गळ्याला व्यवस्थित जी गोटपट्टी आहे ती मी एक दाबावर जोडून घेत आहे. कुठेही कमी जास्त अंतर आपल्याला करायचं नाही. अगदी एक दाबावर व्यवस्थित सगळीकडून आपल्याला ही जी गोटपट्टी आहे ती जोडून घ्यायची आहे. शेवटपर्यंत पट्टी आपल्याला व्यवस्थित इथे जॉईंट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे नॉच द्यायला विसरायचं नाही. कारण नॉच दिल्यानंतर जे कापड आहे ते आतमध्ये वळतं आणि अगदी व्यवस्थित गोट आपला गोल गरगरीत तयार होतो. अशा पद्धतीनं पहा गळ्याच्या तिथे तर नक्कीच द्यायचा आहे. या गोष्टीचा कंटाळा अजिबात करायचा नाही. तर अशा पद्धतीने नखानं सगळीकडून प्रेस करून घ्यायचं आहे. गोट मारताना अजिबात कंटाळा करायचा नाही. अगदी तुमचे 15-20 मिनिटं त्यात गेले तरीही चालतील कारण संपूर्ण ब्लाऊजची जी फिनिशिंग असते ती आपल्या गोटवरतीच अवलंबून असते. तर इथे पहा बरोबर मला जेवढ्या जाडीचा जेवढ्या गोल ह्याचा गोट हवा आहे तेवढं मी अंतर इथे आतमध्ये दुमडून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित अशा पद्धतीनं तुम्हाला कॅमेराजवळ घेऊन दाखवते. तर पहा हळूहळू हळूहळू मी सगळीकडे आता आम्ही अनेक वर्षांपासून ब्लाऊज शिवत असतो, व्यवस्थित गोट येत असतो. तरीही माझी पद्धत अशी आहे की मी सगळ्या ब्लाऊजमधून जास्त वेळ जो आहे तो गोटसाठीच देते. कारण गोट खूप महत्त्वाचं भूमिका असते त्याची ब्लाऊजमध्ये. अगदी जेव्हा अंगावर आपण कोणत्याही स्त्रीच्या ब्लाऊज पाहतो तर अगोदर त्या ब्लाऊजचा गोटच आपल्या म्हणजे आकर्षक जर दिसला तर तो गोटच आपल्याला दिसतो. म्हणून गोट नेहमी व्यवस्थित मारायचा आहे. तर पहा गोट तुम्हाला लगेचच पहिल्या पद्धतीत तर येणारच नाही. म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही शिवायला बसलाय आणि लगेच तुम्हाला सुंदर गोट तयार येईल
तयार होईल असं होऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला खूप खूप प्रॅक्टिसची गरज असते. अगदी तुम्हाला साध्या कापडावर, सरळ कापडावर गोट मारून पाहायचे असतात. त्यानंतर आपल्याला गोट हा येत असतो. तर त्यासाठी तुम्ही मला कॉमेंट करा. मी तुम्हाला त्याच्याही अनेक पद्धती शिकवीन. परंतु त्यासाठी काय आहे की तुम्हाला तुम्ही व्हिडिओजमधून थोडंफार जरी काही शिकत असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जावा. तुमच्या एखाद्या मैत्रिणीला शेअर करत जावा जिला शिकण्याची गरज आहे. चॅनलला तुम्ही थोडंसं प्रमोट करा, म्हणजे आम्हीही पुढे जातो, थोडंसं मोटिवेशन येतं आणि मग व्हिडिओ बनवायलाही हुरूप येतो. तर अशा पद्धतीनं पहा माझा संपूर्ण गोट मारून झालेला आहे अगदी व्यवस्थित. आता कडेला जे आहे डबल टिप पक्की करून घ्यायची आहे आणि त्यानंतर पहा अगदी गोल गरगरीत, कुठेही कमी नाही जास्त नाही आणि अगदी व्यवस्थित सुरेख गोट इथे तयार झालेला आहे. आता जे आहे आपण स्लीव्ज याला जोडून घेणार आहोत. तर स्लीव्ज पहा मध्यावरती एक नॉच द्यायचा आहे. जी मत्स्यकट दिलेली बाजू आहे ती समोरच्या बाजूने यायला हवी. अशा पद्धतीनं पाहायचं आहे की ती बाजू समोरून येते की नाही आणि त्यानंतर आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे. तर तुम्ही जर व्यवस्थित माझ्या पद्धतीनं अशाच पद्धतीनं पार्ट जोडले असतील तर बरोबर जी समोरची बाजू आहे ती समोरूनच येणार आहे. तर पहा अगदी कुठेही कमी जास्त आपली बाही झालेली नाही. तर पहा त्यासाठी कटिंग शिकणं देखील खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुम्हाला कटिंगही अगदी व्यवस्थित शिकावी लागणार आहे आणि स्टिचिंगही व्यवस्थित शिकावी लागणार आहे. तर कटिंग जेव्हा व्यवस्थित येते त्याचवेळी तुमची स्टिचिंग व्यवस्थित येते. म्हणून तुम्ही कटिंग अगदी मन लावून शिकायची आहे. माझ्या बाकीच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही पाहू शकता. तुम्हाला परफेक्ट अशा पद्धतीचं ब्लाऊज यावंसं वाटत असेल तर तुम्ही माझे दुसरे व्हिडिओज पहा, त्यातून कटिंग शिका. आणि त्यावर तुम्हाला संक्षिप्तमध्ये कुठल्या साईजचा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही नक्कीच कॉमेंट करू शकता. मी तो व्हिडिओ देखील याच्यावर अपलोड करेन. तर पहा दोन्ही साईडच्या बाह्या अशा पद्धतीनं कुठेही कमी जास्त न होता मी जोडून घेत आहे. दोनही बाजूच्या स्लीव्ज आपल्या जोडून झालेल्या आहेत. आता बरोबर मध्यावर इथे जो मध्य असतो आपल्या ब्लाऊजचा त्याच्यावर समोरासमोर या दोन्ही बाजू ठेवून घ्यायच्या आहेत. कडेने आपल्याला पाहायचं आहे कुठे कमी जास्त झालं आहे का, कुठला पार्ट खालतीवरती झाला आहे का, हे सगळं पाहून त्यानंतर आपल्याला जी फिनिशिंग आहे ती द्यायची असते. आता इथे अंडरग्राऊंड फिटिंग करायची आहे म्हणून समोरच्या बाजूने मी टिप मारून घेत आहे. जी आपली सोयीची बाजू आहे. तुम्ही म्हणाल की असं कसं जोडताय, तर सोयीची बाजू आहे ती आपल्याला जोडून घ्यायची आहे आणि त्यानंतर पार्ट आपल्याला उलटवून घेऊन आतील बाजूने फिनिशिंग द्यायची आहे. तर पहा अगदी व्यवस्थित कुठेही कमी जास्त या ब्लाऊजमध्ये आपलं झालेलं नाही आहे आणि अगदी व्यवस्थित हे पार्ट्स तयार झालेले आहेत. तर दोन्ही बाजूने पहा मी इथे टिप मारून घेत आहे. या बाजूने जे एक्स्ट्राचं थोडंफार झालेलं आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे फिनिशिंगमध्ये येण्यासाठी. तेही माझं जोडताना झालेलं आहे. कटिंगमधला कुठलाही प्रॉब्लेम नाही. तर आता तुम्ही पाहू शकता पाठीमागचा आणि पुढचा मुंडा जो आहे ॲक्युरेट तो एकाच जागी आपला तयार झालेला आहे. कुठेही खालती वरती झालेलं नाही. असं जेव्हा होतं त्यावेळी तुमचे कुठेही रिंकल्स पडत नाहीत किंवा कुठेही झोळझाळ तुमच्या मुंड्यात येत नाही. जर खालीवर झालं तर नक्कीच तुमचा झोळ मुंड्यात येणार आहे. तर त्यासाठी पहा तुम्ही माझे स्टिचिंगचे व्हिडिओ नक्कीच, कटिंगचे व्हिडिओ नक्कीच पहा. आता पहा आतल्या बाजूने अशी टिप मारून घ्यायची आहे. आता आपली हे बॉक्स फिटिंग, अंडरग्राऊंड फिटिंग तयार झालेली आहे. आता आपल्याला फिटिंग कशी करायची ब्लाऊजची ते आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात आधी सोपी पद्धत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. आपला जो मापाचा ब्लाऊज आहे तो आपण शिवलेल्या ब्लाऊजला लावून पाहायचा आहे. अशा पद्धतीनं ओढत ओढत व्यवस्थित अगदी थोडंसं अंतर इथे उरलेलं आहे. फक्त एवढं अंतर आपल्याला आता या ब्लाऊजमध्ये कव्हर करायचं आहे. तर ते अंतर जर तुमचं 2 इंच आलेलं असेल तर दोनही बाजूने आपल्याला ते 1-1 इंच गुंतवायचं आहे. तर डायरेक्टली 1 इंचावर इथे डॉट द्यायचा नाही. पाठीमागचं आणि पुढचं असं अर्धा-अर्धा इंच म्हणजे 1-1 इंच आपल्याला इथे अंतर जे आहे ते हे करून घ्यायचं आहे. वरती 5.5 इंचाची बाहीची फिटिंग आहे. तर त्यासाठी दंडघेर जो आहे तो 5.5 इंचावर आहे. तिथं मी डॉट देऊन घेतलेला आहे. 9 इंच आपली चेस्ट आहे. तर या बाजूने जे आहे 8.5 येत असते आणि एका बाजूने 9 इंच येत असते. कारण हुकलूक पट्टीचा तो फरक असतो. तर अशा पद्धतीने पहा बरोबर मी इथे जे आपण डॉट दिलेले आहेत ते जुळवून घेतलेले आहे आणि व्यवस्थित ब्लाऊजची फिटिंग इथे करून घेत आहे. दोनही बाजूने 3-3 टिप आपल्याला मारून घ्यायच्या आहे जेणेकरून फिट जर झालं ब्लाऊज तर कस्टमर 1 टिप उसवून 2 टिपा त्यांना शिल्लक राहतात. जास्त जागा असेल तुम्ही जास्त टिपाही मारू शकता.
तर पहा अशा पद्धतीने या बाजूने 9 इंचावर मी डॉट देऊन घेतलेला आहे आणि खाली तर आपण व्यवस्थित जी आपली फिटिंग आहे तसे डॉट देऊनच घेतलेले आहेत. तर आता हे सगळे डॉट जुळवून आपल्याला ब्लाऊजची व्यवस्थित फिनिशिंग इथे देऊन घ्यायची आहे. आपली ब्लाऊजची फिटिंग इथे तयार आहे. तर पहा दोरा तुटतो तेव्हा अजिबात पॅनिक व्हायचं नाही. हळूहळू आपला दोरा जोडून घ्यायचा आहे. तो आमच्याकडूनही तुटतो. तुम्ही नवीन शिकताय तर तुमच्याकडून जास्तच तुटतो, कारण मशीन जर उलटी फिरली तर दोरा तुटतो. म्हणून अगदी व्यवस्थित हळूहळू इथे पहा मी जे आहे ते जॉईंट करून घेत आहे. आपलं ब्लाऊज संपूर्ण इथे तयार झालेलं आहे पहा आपलं ब्लाऊज. तर अशा पद्धतीनं तुम्हाला जर अशा पद्धतीनं ब्लाऊज आपल्याला यावंसं वाटत असेल तर माझे व्हिडिओज नक्कीच पहा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अखेर श्री स्वामी समर्थ परत एकदा सगळ्यांना. तर पहा अतिशय सुरेख आपलं ब्लाऊज इथे तयार झालेलं आहे. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. जाता जाता एक लाईक करायला अजिबात विसरू नका.